मिरज जखमी तरुणीचा मृत्यू, अपघातातील तिघांविरोधात गुन्हा दाखल। मिरज शहरातील किसान चौकात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। सय्यदा रोशनी सय्यद मेहबूब अली कादरी, वय वर्ष 20, राहणार गुरुवारपेठ, मिरज असं मृत तरुणीचं नाव आहे। या अपघात प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीसह दुचाकी मालक आणि रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित अल्पवयीन तरुणीकडे वाहन चालवण्याचा परवाना नसतानाही ती मोपेड घेऊन निघाली होती। यावेळी तिच्यासोबत सय्यदा रोशनी कादरी ही पाठीमागे बसली होती। किसान चौक ते जवाहर चौक याकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका रिक्षा चालकाने आपली रिक्षा रस्त्याच्या मध्यभागी उभी केली होती आणि याचा अंदाज न आल्यामुळे अल्पवयीन तरुणीचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी थेट रिक्षावर जाऊन आदळली। अपघातात सय्यदा रोशनी कादरी दुचाकीवरून रस्त्यावर पडली आणि तिचे डोके रिक्षावर आदळल्यामुळे मोठा रक्तस्राव झाला। तिला तातडीनं उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालक, अल्पवयीन तरुणी, दुचाकीचे मालक रियाज शफीक कुरेशी आणि चालक अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज।